आपण प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच कवी केशव कुमार यांचा परिचय करून घेतलेला होता. या कवितेमध्ये कवी केशव कुमार यांनी अलीकडे प्रतिभा नसताना जे लोक कविता लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांचं केशव कुमार यांनी विडंबन केलेलं आहे. ही विडंबनात्मक कविता आहे. आपण पाहिलं की झेंडूची फुले ही प्र के अत्रे यांची विडंबनात्मक कविता आहे. त्याच कविता संग्रहातली ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्याचे काव्यलेखन म्हणजे कोणाचे काव्यलेखन? ज्या व्यक्तीकडे प्रतिभा नाही, ज्याच्याकडे कल्पकता नाही, ज्याचं समाजाचं सूक्ष्म असं निरीक्षण नाही, ज्या व्यक्तीचं वाचन नाही, चिंतन नाही, ज्याच्यामध्ये सातत्यानं म्हणजे बैठक नाही, तो व्यक्ती जेव्हा कविता लिहिण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचं हसू कसं होत असते हे कवी केशव कुमार यांनी आपल्या या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लक्षात घ्या की इतरांना लोकप्रियता मिळालेली आहे म्हणून जर आपण ते काम त्यांच्याप्रमाणे जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळू शकते का? उदाहरण मी तुम्हाला देतो. एखादा गायक आहे, तो स्टेजवर किंवा त्या रंगमंचावर इतकं सुंदर गाणं गात आहे किंवा त्यांनी गायलं आहे, त्याचं गाणं पूर्ण झाल्यानंतर त्या कलावंताचं किंवा एखादी गायिका असेल, त्या गायिकेचं गाणं पूर्ण झाल्यानंतर श्रोते काय करत असतात? लागलीच दाद देत असतात. रसिक दाद देत असतात, म्हणजेच टाळ्या वाजवत असतात किंवा आपल्या देहबोलीवरून ते किती छान त्यांनी गायलेलं आहे गाणं म्हणून एकमेकाला आपल्या आजूबाजूला बोलत असतात. तशी देहबोली ते दाखवत असतात किंवा संपूर्ण गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे लोक त्या गायकाला, त्या गायिकेला भेटत असतात. मग हे पाहिल्यानंतर जर श्रोत्यामध्ये असलेल्या एखाद्या श्रोत्याला, रसिकाला जर वाटलं की त्या गायकाला किती लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे, किती लोकांनी त्या गायकाचं तारीफ केलेलं आहे, अनेकांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, किती त्याची लोकप्रियता वाढलेली आहे, चला उद्या आपणही गाणं गाऊ स्टेजवर जाऊन, असं जर आपण विचार केला तर आपण चांगलं गाणं गाऊ शकतो का? कावळ्याला जर वाटलं की आपण कोकिळा ज्या पद्धतीनं आवाज काढतो त्या पद्धतीनं आपणही आवाज काढू म्हणून कावळ्यानं जर कोकिळेचं अनुकरण करण्याचा जर प्रयत्न केला तर कावळ्याच्या आवाजाला आपण स्वीकारत नाही आपण, किंवा कावळ्याचा आवाज कोकिळेच्या आवाजाप्रमाणे गोड असा येतोच असं नाही. किंवा एखादा खेळाडू आहे, तो ग्राउंडमध्ये
इतकं चांगलं तो खेळत आहे की संपूर्ण जगात लोक त्या खेळाडूला डोक्यावर घेतलेले आहेत, म्हणजेच त्याला दाद दिलेली आहे. म्हणून एखाद्या थोडं बहुत आपल्या गल्लीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला असं जर वाटलं की चला आपणही तसंच खेळू, आपल्यालाही लोक दाद देतील, हे शक्य नाही. सांगण्याचं तात्पर्य की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला आवड असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला जमत असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. म्हणजेच मी काय करू शकतो, माझ्यामध्ये कोणते गुण आहेत, माझं सामर्थ्य काय आहे, माझ्या मर्यादा काय आहेत, हे आपल्या इतकं कोणालाही कळत नाही. जेवढं आपल्याला स्वतःला समजते, स्वतःला कळते, तेवढं इतरांना कोणालाही कळत नाही. लोक काही म्हणतील, तुम्ही हे करा, ते करा, असं करा, तसं करा. म्हणजेच आपण तसं करायचं असते असं नाही. क्षणिक आनंदापुरतं, क्षणिक सुखासाठी आपण इतराचंही अनुकरण करायचं नसते. अलीकडे हे अनुकरणाचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे. एखादा व्यक्ती खूप मेहनत करून एखाद्या व्यवसायामध्ये श्रीमंत झालेला आहे, त्याला वाटते की आपणही ते केलं पाहिजे, तोच व्यवसाय आपणही केला पाहिजे, चला आपणही तसंच पैसे कमवू. अशा पद्धतीने लोक समाजात वाटचाल करत असताना आपल्याला दिसून येतात. मी ही प्रस्तावना करतो, या पुन्हा आपल्याला कवितेकडे यायचंच आहे. या कवितेला अनुसरूनच वेगवेगळे उदाहरण देऊन मी तुम्हाला या कवितेची प्रस्तावना या ठिकाणी करीत आहे. सांगण्याचं तात्पर्य, प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला असतो, प्रत्येकामध्ये चांगला गुण असतो, पण आपण काय करत असतो, त्या गुणाकडे फारसं लक्ष आपण देत नाही. म्हणजेच एखादा व्यक्ती कुठल्या तरी क्षेत्रात तो यशस्वी झालेला आहे, म्हणून आपणही तिकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिथे आपली फसवणूक होत असते, तिथे आपण फसत असतो. म्हणजेच त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळत नाही. म्हणून आपल्याला काय आवडते किंवा आपल्यामध्ये कोणता गुण आहे, कोणतं गुण आपल्यामध्ये आहे, त्या गुणाकडे जर आपण लक्ष दिलो, त्याकडे जर आपण बारकाईनं जर पाहिलो, त्या गुणासाठी जर आपण वेळ दिलो, तर निश्चितच आपल्याला त्या क्षेत्रामध्ये यश मिळत असते. आता केशव कुमार यांची जी कविता आहे, जी मी उदाहरणं तुम्हाला याच्यासाठी सगळी दिलेली आहेत, ती याही कवितेमध्ये एक कवी आहे, त्याला वाटते की आपण चला इतरांसारखं आपण कविता लिहिलं पाहिजे. अनेक कवी लोकप्रिय झालेले आहेत कविता लिहून, अनेक कवींचं कवितेमुळं नाव झालेलं आहे, अनेक कवींना कवितेमुळं प्रसिद्धी मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे, त्यांना मान सन्मान मिळालेला आहे, काही प्रमाणात त्यांना पैसेही मिळालेले आहेत त्यांच्या कवितेमुळं, कवितेच्या सादरीकरणामुळं. त्यामुळं एका व्यक्तीला असं वाटतं की चला आपण ही कविता लिहू. इतरांना लोकप्रियता मिळालेली आहे ना, मग आपल्याला लोकप्रियता काय मिळणार नाही कविता लिहिल्यानंतर? त्याच्यामुळं आपणही प्रयत्न करू. म्हणून प्रयत्नपूर्वक कविता लिहिणाऱ्या कारकुनी कवी, बघा हा शब्द मुद्दाम मी वापरलेला आहे की अलीकडे कारकुनी कवींची संख्या ही वाढलेली आहे. मी असं म्हणेन की तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर, भरपूर प्रयत्न केल्यानंतर एखादं गद्य लेखन करता येईल. म्हणजेच तुम्ही प्रयत्न करून एखादा निबंध लिहू शकाल, प्रयत्न करून तुम्ही
एखाद्याचं चरित्र लिहू शकाल, प्रयत्न करून तुम्ही स्वतःचं आत्मचरित्र लिहू शकाल, प्रयत्न करून तुम्ही ललित लेखन करू शकाल, जसं आपण चांदणफुल नावाचं लेख पाहिलेलं आहे विजयकुमार मेठेचं. अशा प्रकारचं तुम्ही ललित लेख लिहू शकाल. प्रयत्न करून तुम्ही एखाद्या प्रसंगावर, एखाद्या घटनेवर तुम्ही 2-3 पानं लिहू शकाल प्रयत्न केल्यानंतर. जसं आपण मी सगळ्यांना गृहपाठ दिलं होतं मागच्या सत्रामध्ये, की कोरोना काळामध्ये तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवावर तुम्ही लेखन करा, मी असं तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि जवळपास 25-30 विद्यार्थ्यांनी तो अनुभव त्यांनी लिहिलेला आहे. हा अनुभव लिहित असताना त्यांनी कशाचा आधार घेतला नाही, स्वतःला आलेले अनुभव त्यांनी गद्यामध्ये लिहिलेला आहे. गद्यामध्ये लिहिणं सोपं असतं, थोडंसं प्रयत्न केल्यावर आपण लिहू शकतो. पण तुम्ही जर म्हणालात नाही मला लावणी लिहायची, मला अभंग लिहायचंय, मला पोवाडा लिहायचंय, मला एखादी कविता लिहायची आहे, मला गझल लिहायचंय, बघा लक्षात घ्या, मला एखादी गवळण लिहायची आहे, मला ओवी लिहायची आहे, असं जर ठरवून तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलात पद्य लेखनामध्ये, तर आपण खऱ्या अर्थाने चांगलं लिहू शकत नाही. म्हणजेच आपल्याकडे प्रतिभा शक्ती नसताना, थोडक्यात मी नंतर त्याचं स्पष्टीकरण करेन, निसर्गदत्त देण काही प्रमाणात नसताना आपण केवळ प्रयत्नपूर्वक जर पद्यलेखन करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला यश मिळतेच असं नाही. कविता लेखन करणं हे काही कारखाना नाही. ज्या पद्धतीनं वस्तू कारखान्यातून निर्माण होत असतात, तयार होत असतात, तसं एखादा कवी बसतो आणि एकामागं एक तो कविता लिहायला सुरुवात करतो, असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण कवी काय असतो, कोण असतो कवी? बघा, संत तुकारामांनी इतके अभंग लिहिले, 4,500-5,000 अभंग त्यांनी लिहिले. एवढे अभंग लिहून सुद्धा संत तुकारामांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. हे सगळे अभंग मीच लिहिलेले आहेत असं नाही, मला माझ्याकडून लिहून घेणारा कोणीतरी आहे. हा लिहून घेणारा कोण असतो, तर याच्यासाठी आपल्याला प्रतिभा काय असते हे पाहावं लागेल. कल्पना काय असते, स्फूर्ती काय असते, हे सगळे जे काही घटक आहेत, हे घटक, या घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. खऱ्या अर्थाने आपल्याला विस्तारानं हे घटक या ठिकाणी पाहायचे नाहीत. म्हणून कवीची ताकद इतकी मोठी आहे की जसं यादव काळामध्ये किंवा पूर्वी जे राजे असायचे तेव्हा त्यांच्या दरबारी एखादा कवी असायचा. म्हणजे सगळेच कवी प्रयत्न करून, म्हणजे त्यांना जर वाटलं की आपणही या राजाच्या कवी जाऊ, आपण राजाच्या दरबारी आपण जाऊ, नाही शक्य होत. कारण तो कवी अनेक कार्यक्रमामध्ये लोकांना अंतर्मुख करायचा, मंत्रमुग्ध करायचा. तो कवी त्या ठिकाणी हसवायचा. म्हणून राजे अशा कवींना काही त्या काळातले जे काही पैसे आहेत ते पैसे द्यायचे, काहींना ते जमीन द्यायचे आणि आपल्या राजे दरबारी ते लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, लोकांना चांगला वेळ जावा याच्यासाठी ते काही कवीची नेमणूक करत होते. पण ते असे कवी होते की ती मुळातच खरोखरच ते प्रतिभावंत कवी होते. एखाद्याला वाटलं की मी ज्ञानेश्वर होईन, एखाद्याला वाटलं की मी संत तुकाराम होईन, एखाद्याला वाटलं मी प्रल्हाद केशव अत्रे होईन,
पु ल देशपांडे होईल, केशवसूत होईल, मर्डेकर होईल, विठ्ठल वाघ होईल, मी बहिणाबाई चौधरी सारखं कविता लिहीन, असं जर एखाद्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला तर त्याला त्या पद्धतीचं होता येणार नाही. मुळात त्याच्यामध्ये तर ते गुण असतील काव्य लेखनाचे, कारण उगीच म्हटलेलं नाही की जे न दिसे रवी ते दिसे कवी असं म्हटलं गेलेलं आहे. काचे मधुनी दिसे जगाला, धोंड्यामधुनी दिसे जग कवीला असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अजर, अमर, अक्षर कविता ही सगळ्यांची कविता असू शकत नाही. हजारो लाखोच्या संख्येनं कविता लिहिणारे कवी आहेत, कवयित्री आहेत, परंतु ते सगळेच लोकप्रिय झालेले आहेत किंवा ते सगळेच यशस्वी झालेले आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. आपण तसं म्हणू शकत नाही. म्हणून कवी केशव कुमार यांनी या कवितेमध्ये जे भाष्य केलेलं आहे, प्रत्यक्ष आपण काही कवितेच्या ओळी आपण वाचू. बघा, एक कवी आहे. कवी म्हणजे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने असा विचार केला की चला मी एका खोलीमध्ये जाणार आहे आणि खोलीमध्ये दरवाजा बंद करून मी आता कवितेमागं कविता मी लिहून काढेन, असा विचार एक व्यक्ती करतो आणि तो मग कामाला लागतो कविता लिहिण्याच्या. बघा, कविता हे काही कार्यशाळा करून, क्लासेस करून एखादा कवी जन्माला येत नाही. कोणाला जर वाटलं मनातून माझा आवाज खूप छान आहे पण मी कविता लिहू शकत नाही, मला जर कविता लिहिता आलं असतं तर मी माझ्या कविता या चांगल्या पद्धतीने गाऊन दाखवल्या असत्या आणि समाजामध्ये मी अनेक कार्यक्रम घेतलो असतो आणि माझी लोकप्रियता ही वाढली असती. पण माझा आवाज चांगला आहे पण मी कवी नाही. एखाद्याला वाटतो की मी खूप चांगल्या कविता लिहितो मी, पण दुर्दैव माझा आवाज चांगला नाही. मी कविता लिहितो परंतु मी चांगल्या पद्धतीने कवितेचं कार्यक्रम मी देऊ शकत नाही, असं त्या व्यक्तीला वाटत असतं. आणि हे खरं आहे. सगळेच गुण आपल्यामध्ये असतात असं नाही, परंतु इतरांना लोकप्रियता मिळाल्यानंतर आपण त्या पद्धतीनं जेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली फसगत होत असते. लोक आपल्याला हसायला लागतात. आणि असाच एक कवी केशव कुमार यांनी आपल्या समोर उभं केलेलं आहे. त्याचे काव्यलेखन म्हणजे ज्याच्याकडे मुळात प्रतिभाच नाही, ही निसर्गदत्त देण आहे, ती देणच त्याला लाभलेली नाही, मिळालेली नाही काव्यलेखनासाठी, तरी त्याला वाटतं की चला आपण खूप अशा कविता लिहू. असा विचार करून एक कवी असं तयारीला लागतो कविता लेखनाच्या. जसं युद्ध करण्यासाठी सैनिक जात असतात रणांगणावर, सीमा भागावर, आणि त्याची तयारी ते काही दिवसापासून आधीपासून करत असतात. सगळी साधन सामुग्री, रणगाडे, बंदूक असेल किंवा टोपी असेल, जे काही असेल ते आपल्या सोबत ते सगळं साहित्य घेऊन तयारीनं युद्ध करण्यासाठी जात असतात. आणि तसाच एक कवी या कवितेमध्ये सगळ्या गोष्टीच्या अशा तयारीनं तो कविता लिहिण्यासाठी बसलेला आहे. शाई, बघा कविता वाचतो. शाई, कागद, टांग, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे, काड्या आणि विड्या तशा जमून खोलीत तो बैसला, स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला,
काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला वदे. टाकी बंद करून सर्व खिडक्या जाळ्या झरोके तसे, दारालाही तशीच लावीत कडी आतून बाहेरुनी, दोस्ताला कुठल्या तरी बसविले दारावरी राखणी, काव्याची बघतो मिजास वदला अस्पष्ट काही असे. बघा, या ओळी वाचल्यानंतर थोडस तुम्हाला लक्षात आलं असेल की एक कवी आहे. आता हा कवी आत्ताचा नाही, ह्या 25-50 वर्षातला नाही तो कवी हा. कारण आता आपण हे कधीच आहे, शाई जेव्हा वापरलं जायचं, कागद, टांक, रूळ, रबर हे सगळे लेखनासाठी उपयुक्त अशी जी साधनं आहेत, त्या काळातला हा कवी आहे. म्हणजे हा 70-80 वर्षापूर्वीचा कवी आहे, 90 वर्षापूर्वीचा हा कवी आहे. आताचा कवी हा पेनही वापरत नाही कदाचित. आताचा कवी हा या तंत्रज्ञानामुळं मोबाईलचा तो वापर करतो, तो आपल्या व्हॉइसच्या माध्यमातून टाईप करत असेल तो. म्हणून त्या काळातला हा कवी आहे. तो हे सगळं साहित्य जे काही रबर, पेन्सिल, तेव्हाचं मग ते शाई असेल, हे सगळ्या गोष्टी घेऊन तो काय केला, खोलीमध्ये जाऊन बसला. कशासाठी? कविता लिहिण्यासाठी. स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला. तो बसला पण त्याला काही लिहिताच येत नाही. स्फूर्ती त्याला आलीच नाही, स्फूर्तीचा झटका त्याला आलाच नाही. स्फूर्ती ही कधीही कोणालाही येत नसते, लक्षात घ्या. एखादा लोकप्रिय कवी आहे, तो तुमच्या घरी आला आणि त्याला जर तुम्ही म्हणलात की लगेच एखाद्या विषयावर तुम्ही कविता लिहा, तो म्हणे नाही. कारण कविता अनेक कवीला काही काही वर्ष सुचत नाही, तर कधी कधी एखाद्या महिन्यामध्ये त्या कवीला काही कविता देखील सुचत असतात. मग कोणाला जंगलामध्ये प्रवास करत असताना कविता सुचतात, कोणाला महाविद्यालयात गेल्यानंतर कविता सुचत असतात, कोणाला बाजारात गेल्यानंतर कविता सुचत असतात, कोणाला आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर कविता सुचत असतात, कोणाला विमानामध्ये बसल्यानंतर कविता सुचत असतात. कोणाला कविता कधी, कुठे, कशी सुचते हे आपल्याला सांगता येत नाही. नाही तो आत्ताच कविता लिही म्हणजे तो कवी नाही लिहू शकत. म्हणून हा खोलीत बसला, सगळं साहित्य त्यांनी घेतलं, वही, पेन, तेव्हाचं जे काही आहे सगळं साहित्य घेऊन तो कवी आपल्या खोलीत जाऊन बसलेला आहे. परंतु त्याला ती स्फूर्तीच आली नाही, मिळाली नाही. स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला. कारण कवीला जेव्हा स्फूर्ती येत असते तेव्हा कवी थांबत नाही, तो लगेच आपली लेखणी तो चालवत असतो. जसं माणसाला उचक्या लागत असतात, आपण एकदम त्याला थांबवू शकत नाही, त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी पित असतो. प्रवास करत असताना एखाद्याला उलटी होत असते, त्याला जर तुम्ही म्हटलात की नाही आता तो उलटी करू नको, तसंच बसतो, 1 तासामध्ये आता गाव येणार आहे, उलटी करायची नाही, शक्य आहे का? त्याला जर तसं नाही म्हणलं तर तो आपल्या गाडीत करेल, बसमध्ये करेल, कारमध्ये उलटी करेल, पण तो करेलच त्या ठिकाणी उलटी. त्याला आपल्याला थांबवता येत नाही. तसं स्फूर्तीचं असते. स्फूर्तीला आपल्याला असं थांबवता येत नाही, पण ती स्फूर्ती ही सगळ्यांनाच स्फूर्तीचा झटका येत असतो असं नाही. म्हणून तो कवी स्वतःला महान कवी होता यावं, लोकप्रिय कवी होता यावं म्हणून आपलं सगळं साहित्य घेऊन तो खोलीमध्ये बसतो, पण त्याला कविता सुचतच नाही. सुरुवातीला थोडा वेळ बसतो, त्याचा अहंकार पुन्हा जागा होतो, तो काय म्हणतो पहा, स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला. बघा, काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला वदे. वदे म्हणजे म्हणाला, काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला. कविता कविता काय असते, मी एका बैठकीमध्ये 10 कविता लिहून काढीन, 10 कडी, एक नाही.
एकाच बैठकीत. त्याला हे माहित नाही, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कारखान्यामध्ये वस्तूवर वस्तू तयार होत असतात. एकामागे एक वस्तू येत असते. त्याला वाटलं की कविता अशीच असते, सहज आपल्याला लिहिता येते. नाही, पण जेव्हा जसं आपण अभ्यास करत असताना आपल्याला वाटते की अरे, ही कविता मला तर समजलेली आहे, हे धडा तर मला समजलेला आहे, मी परीक्षेमध्ये सहज लिहू शकेन याच्यावर. पण जेव्हा आपल्या हातामध्ये उत्तरपत्रिका पडते, प्रश्नपत्रिका पडते, तेव्हा पेन घेतो आणि आपण थोडस थांबून जातो, काही क्षण इकडं तिकडं बघायला लागतो. आपण काय लिहावं, कोठून सुरुवात करावी आपण, हे आपल्याला कळत नाही. आपण गोंधळून जात असतो. हे साध्या आपण अभ्यास केल्यानंतर हे परीक्षेचं मी तुम्हाला बोलतोय. कविता ही लिहिणं तेवढी सोपी नसते. पण त्याला वाटत असते की नाही, काव्याची उठवीन मी 10 कडी या बैठकीला, मी एका बैठकीमध्ये 10 कविता लिहून काढेन, असं म्हणून तो त्या खोलीमध्ये जाऊन बसतो. बघा त्या खोलीतही कसं जाऊन बसतो तो, टाकी बंद करून सर्व खिडक्या जाळ्या झरोके तसे, दारालाही तशीच लावीत कडी आतून बाहेरून, मला कोणाचंच डिस्टर्ब नको. म्हणून तो काय करत असतो, सगळ्या खिडक्या बंद करतात. खोलीतल्या सगळ्या खिडक्या तो बंद करतो. दरवाजाला खोलीमध्ये गेल्यानंतर आतून कडी लावतो. दोस्ताला कुठल्या तरी बसविले दारावरी राखणी, आपल्या एका मित्राला दरवाजाला बसवतो, बाहेरून त्याला कडी लावायला सांगतो. म्हणजे कोणीतरी मला आवाज देतील, मला भेटायला येतील, मला डिस्टर्ब होईल आणि मला कविता लिहिता येणार नाही असं त्याला वाटतं. म्हणून तो खोलीमध्ये बसतो, आतून कडी लावून घेतो. बाहेर एका मित्राला बसवतो, त्याला म्हणतो तू बाहेरून कडी लाव आणि बाहेरच बस दरवाजाजवळ. तो का, तर मला कविता लिहायची. काव्याची बघतो मिजास वदला अस्पष्ट काही असे, अशा तयारीने तो त्या खोलीमध्ये जाऊन बसतो. पुढे काय होते अजून, केशवकुमार लिहितात, आता कंबर बांधूनीच कवने पाडावया तो बसे. आता कंबर बांधूनीच कवने पाडावया तो बसे, वार्ता ही वनव्या समान पसरे गल्लीत चोहीकडे. आले धावूनी लोक सर्व, आले धावूनी लोक सर्व, दुसरे कोणा सुचावे कसे, चिंता क्रांत मुखे करुनी बसले, निस्तब्ध दारापुढे. बघा आता हळूहळू वातावरण कसं तयार झालेलं आहे. गावामध्ये चर्चा चालू झाली की अरे, एक खोलीमध्ये दरवाजा बंद करून एक कवी कविता लिहिण्यासाठी बसलेला आहे. ही बातमी वाऱ्याप्रमाणे गावात पसरली. आता कंबर बांधूनीच कवने पाडावया तो बसे. जणू आता जसं स्वयंपाकामध्ये आचारी असतो, आपल्या कंबराला अशी दस्ती बांधतो कधी कधी, आणि तो बुंदी गाळण्यासाठी बसतो, जिलेबी करण्यासाठी बसतो. चला आता आपल्याला हे स्वयंपाक करायचंय म्हणून. जणू हा कवी तसाच बसलेला आहे की काय, असं वाटायला लागतं आपल्याला. आता कंबर बांधूनीच कवने पाडावया तो बसे. कवने म्हणजे कविता रचना, ओळी. की आता कवितेच्या ओळीस तो जणू अशा तयारीनं बसलेला आहे. ही वार्ता वनव्या समान पसरे गल्लीत चोहीकडे. केशवकुमार लिहितात की एक कवी खोली बंद करून बऱ्याच तासापासून तो बसलेला आहे त्या ठिकाणी. ही बातमी त्या गावामध्ये सगळ्या लोकांपर्यंत पसरते, पोहोचते. सगळे लोक धावून येतात. हळूहळू त्या खोलीच्या समोर जमायला लागतात सगळे लोक, की नेमकं कशी कविता तो जन्माला घालत असावा, कशा प्रकारची कविता त्यांनी लिहित असावी, याची उत्सुकता त्या गावातल्या लोकांमध्ये वाढलेली आहे. लक्षात घ्या, सगळे लोक जमा झालेले आहेत. कारण इतकं तो दरवाजा बंद करतो, आतली कडी लावतो, बाहेरची कडी लावतो, बाहेर मित्राला राखणदार म्हणून बसवतो दरवाजाला, मध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून.
कोणीतरी मग दरवाजाला लाथ मारून येतील, मध्ये दरवाजा पडून येतील, म्हणून तो आतली कडी लावतो, बाहेरची कडी लावतो, बाहेर मित्राला बसवतो. लोकांना आश्चर्य वाटतं की काय कविता लिहित असेल हा कवी मध्ये बसून. म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू जमायला लागतात की तो बाहेर येईल. इतकं बंदिस्त अशा कोंडवाड्यामध्ये बसून हा कवी कविता लिहित आहे. ती कविता बाहेर आल्यानंतर आपण वाचूया. बाहेर आल्यानंतर ती कविता आपण ऐकूया, असं गावातल्या लोकांना वाटायला लागतं. परंतु बराच वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. बराच वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. अजून मात्र तो काही बाहेर आलेला नाही. चिंताक्रांत मुखे करुणी बसले निस्तब्ध दारापुढे. गावातले सगळे लोक, त्यांचे काही मित्र, सगळे ते दरवाजाच्या समोर येऊन रोडवर, रस्त्यावर, इकडं तिकडं सगळे लोक चिंताग्रस्त होऊन बसलेले आहेत. झाला तब्बल तास, चाहूल परी काही न ए आतुनी. सर्वांचा अगदीच धीर सुटला, कोमेजले चेहरे. भाडी लावूनी हात कोणी वदती, मर्जी प्रभूची बरे. या कवितेमध्ये खर तर चार चार ओळीचं एक कडवं आहे, पण एका कडव्यामध्ये 3च ओळी आहेत. याच्यातली एक ओळ ही 100% राहून गेलेली आपल्या पुस्तकामध्ये. झाला तब्बल तास, चाहूल परी काही न ए आतुनी. सर्वांचा अगदीच धीर सुटला, कोमेजले चेहरे. भाडी लावूनी हात कोणी वदती, मर्जी प्रभूची बरे. काही तास होऊन गेला, काही तास झाले, परंतु आतून काही आवाजच येत नाही. किती कविता लिहित असेल तो आत खोलीत बसून. लोकांना वाटलं, अरे हो, इतका तास तो बसत आहे आत, म्हणजे गंभीर होऊन, चिंताग्रस्त होऊन, चिंतातूर होऊन तो बसलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो खूप कविता त्या ठिकाणी लिहित आहे. मोठ्या प्रमाणात तो कविता लिहित आहे. म्हणून तो अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो बसलेला असेल इतका वेळ. सर्वांचे चेहरे कोमजलेले होते. खूप वेळ झालेला होता. तो कवी काही बाहेर येतच नाही. लोकांना उत्सुकता लोकांची वाढली की, कारण इतके प्रतिभावान कवी असतात काही, पण त्यांनी ते कविता लिहित असताना कोणाला कळत बी नाही, कोणाला समजत बी नाही कधी कविता लिहितात ते. त्यांची ती कविता बाहेर पुस्तक रूपानं आल्यानंतरच लोकांना कळत असते की अरे किती महान कवी होता हा. कधी कोणालाच तो बोलला नाही मी कविता लिहितो म्हणून, कथा लिहितो म्हणून, मी गायन करतो म्हणून. पण ही जी सामान्य माणसं असतात ना, ही अशी एक वातावरण निर्मिती करत असतात स्वतःची. त्यांना वाटते की आपल्याला लोकप्रियता मिळेल असं वाटते. म्हणून ज्याच्याकडे प्रतिभा नाही, कुठलंच काही काव्य लेखन करण्यासाठी जे गुण असावे लागतात, मग ती निसर्गदत्त देण असेल, दैवी देण असेल, प्रतिभा असेल, स्फूर्ती असेल, जे काय असेल ते सगळे गुण कुठलेच नसताना हा कवी एका खोलीमध्ये कविता लिहिण्यासाठी जाऊन बसलेला आहे. बाहेर सगळे लोक कपाळाला हात लावून बसतात, मर्जी प्रभूची बरे. काय माहित नाही, ईश्वराला माहित, निसर्गाला माहित की तो काय करत असेल मध्ये. तो किती कविता लिहित असेल. कदाचित त्याच्या कवितेची संख्या ही जास्त असेल, परंतु लोक बाहेर बसून बसून कंटाळून गेले. सगळ्यांचे चेहरे हे त्या ठिकाणी कोमजलेले होते. गंभीर ध्वनी तोच आतुनी निघे उंचावली मस्तके. श्वासोच्छ्वास क्षणिक थांबत, मुखे रुंदावली कौतुके. डोकावनी बगे फटीतुनी कुणी, तो त्या दिसे अद्भुत. होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत. शेवटचं कडवं आहे कवितेचं, की मधून थोडासा आवाज आला. बाहेर लोकांना असं वाटलं की काहीतरी क्रांती झालेली असावी.
फार ताकदीची कविता निर्माण झालेली असावी. परंतु हा कवी इतरांच्या कविता घेऊन मध्ये गेला होता आत. कवितेचं बाड. त्याला वाटलं की त्या कविता वाचून आपल्याला कविता लिहिता येईल. तो प्रयत्न केला, त्याला काही जमलं नाही. मग एक जण हळूच त्या गावातला ते 2 दरवाजामध्ये जी फटी असते, सांद असते, त्या फटीतून तो काय केला, खोलीमध्ये बघितला. डोकावूनी बघे फटीतून कुणी, तो त्या दिसे अद्भुत. जेव्हा त्या फटीतून एक व्यक्ती त्या खोलीमध्ये बघतो, त्याला एक अद्भुत दिसलं. काय अद्भुत दिसलं? होता बाड उरी धरून पडला निश्चिंत तो घोरत. त्या इतरांच्या कवितेचं बाड त्याच्या छातीवर होतं आणि तो घोरत झोपला होता, खोलीमध्ये झोपी गेला होता घोरत. कविता या ठिकाणी संपली. सांगण्याचं तात्पर्य तर काय आहे की एखाद्याकडे प्रतिभा शक्ती नसताना किंवा तो कविता लिहूच शकत नाही हे त्याला माहित आहे, तरी त्याला वाटतं की नाही आपण लिहिलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रयत्न करणारे अनेक लोक समाजामध्ये असतात आणि अशा लोकांची फजिती ही कशी होत असते याचं विवेचन या कवितेच्या माध्यमातून कवी केशव कुमार यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थांबूया आपण. काय अडचण आहे का विचारा? समजली का कविता? हॅलो. हा हा हा, म्हणजे कविता लेखनाचे गुण कोणतेच नसताना या ठिकाणी तो कवी कविता लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याचं हे काव्यलेखन कसं होतं? तो मुळात काहीच तो लिहिलेला नाही. तो खूप तयारी केला, पण शेवटी तो झोपी गेला घोरत. अशा पद्धतीचं त्या कवीचं एक विडंबन कवी केशव कुमार यांनी त्याचे काव्यलेखन या कवितेच्या माध्यमातून करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, थांबूया आपण.